मुलांनो, तुम्ही कसे आहात? मागील भागात आपण दोन रेषेला एका रेषेने दोन वेगवेगळ्या बिंदूत छेदले असता त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका म्हणजेच ट्रान्सव्हर्सल असे म्हणतात हे पाहिले. छेदिकेमुळे आपणाला 8 कोन तयार होतात हे देखील पाहिले. तसेच संगत कोनांच्या जोड्या पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स, आंतरकोनांच्या जोड्या पेअर्स ऑफ इंटेरियर अँगल्स, आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या पेअर्स ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, बाह्य व्युत्क्रम कोनांच्या जोड्या पेअर्स ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स यांचा देखील आपण अभ्यास केला आहे. आज आपण समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल हा भाग पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, दोन समांतर रेषाला एका छेदिकेने छेदले असता 8 कोन तयार होतात हे आपल्याला आता माहित झालेलं आहे. या 8 कोनापैकी एका कोनाचे माप दिले असता आपल्याला इतर 7 कोनांची मापे काढता येतील का? तर आपण आता पाहूया संगत कोनांचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. समांतर रेषेच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी एकरूप असतात. या ठिकाणी आपणाला PQ ही या ठिकाणी एक रेषा आहे, तिला समांतर RS ही रेषा आहे आणि AB ही यांची काय आहे, छेदिका आहे. रेषा PQ समांतर रेषा RS म्हणजेच लाईन PQ is parallel to line RS. रेषा AB ही छेदिका आहे, लाईन AB is transversal. या ठिकाणी मगाशी सांगितल्याप्रमाणे 8 कोन तयार होत आहेत. पहा, आपण पाहूया कोण कोणते तयार होत आहेत. कोन AMP, कोन AMQ, कोन PMN, कोन QM. बघा, M बिंदू पाशी 4 कोन तयार होत आहेत. कोन MNR, कोन MNS, कोन RNB, कोन NSNB. N बिंदू पाशी सुद्धा 4 कोन तयार होत आहेत. अशा प्रकारे 8 कोन तयार होतात. आता आपण यातील पहिली संगत कोनाची जोडी पाहूया. जोडी म्हटल्यानंतर लक्षात घ्या, या ठिकाणी 2 कोन आवश्यक आहेत. संगत कोनांची जोडी आपण म्हणतोय म्हणजे संगत कोन एकटा असू शकेल का? नाही. संगत कोनाची काय असते, जोडी असते, पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. पाहूया, पहिल्यांदा बघूया AMP. कोन AMP, पहा कोन AMP. बघूया आपण कोन AMP दिसतोय का सगळ्यांना? हा कोन AMP. या कोनाची छेदिकेवरची भुजा कोणती आहे? भुजा MA. आणि या MA ची छेदिकेवरची ती दिशा आहे ती कोणती आहे? वर जाणारी. आपणाला संगत कोनाच्या जोडीमध्ये संगत कोन कशाला म्हणायचं, तर छेदिकेवरची जी भुजा आहे ती एकच दिशा दाखवते. म्हणजे PMA याची छेदिकेवरची जी भुजा आहे कोणती आहे? MA. ती वरची दिशा दाखवते. मग तिचा जो संगत कोन असणार आहे तो सुद्धा छेदिकेवरची भुजा कोणती दिशा दाखवणार आहे? वरचीच दिशा दाखवणार आहे. आणि दुसरी अट काय? ते छेदिकेच्या एकाच बाजूला असतात आणि म्हणून त्या दोन्ही अटी पाळणारा कोन म्हणजे कोणता आहे? कोन RNM. बघा, RNM याच्यावर छेदिकेवरची जी भुजा आहे ती कोणती दिशा दाखवते? वरची दिशा दाखवते. म्हणजेच कोन AMP चा संगत कोन कोणता आहे? कोन कोन MNR हा कोण आहे? संगत कोन. या कोनाचा संगत कोन हा आहे. आणि या दोन्ही रेषा काय आहेत? समांतर आहेत. PQ आणि RS या दोन्ही समांतर रेषा आहेत
आणि त्यामुळं ही संगत कोणाची जोडी आहे ती कशी असणार आहे, एकरूप असणार आहे. म्हणजे या दोन्ही कोणांचं माप कसं असणार आहे, सारखं असणार आहे. तर पाहूया, म्हणजेच आपल्याला काय म्हणायचंय, कोन एएमपी एकरूप, कोन एमएनआर एकरूपतेचं सिंबल कसं आहे बघा, दोन म्हणजे बरोबरचं चिन्ह आणि त्याच्यावर उलटा एस, वर आपण त्याच्या उलटा एस केलेला आहे. वाचायचं कसं, एकरूप, कोन एएमपी एकरूप कोन एमएनआर, अँगल एएमपी इज कॉन्ग्रुएंट अँगल एमएनआर. आता आपल्याला पुढचा कोन बघायची, पुढची जोडी बघायची, कोन एएमक्यू आणि याचा जोडीदार कोणता आहे बघा, कोन एमएनएस हा जोडीदार आहे. म्हणजे कोन एएमक्यू चा संगत कोन कोणता आहे, संगत कोन जोडीदार कोन एमएनएस. ओके, हा, आणि मग हे सुद्धा कसे असणार आहेत, एकरूप असणार आहेत. कोन एएमक्यू एकरूप कोन एमएनएस. एकरूप म्हणजेच काय, समान मापाचे, एकरूप तंतोतंत जुळणारे, एकमेकांशी तंतोतंत जुळणारे. कोन एएमक्यू एकरूप कोन एमएनएस, अँगल एएमक्यू इज कॉन्ग्रुएंट अँगल एमएनएस. आता पुढचा तिसरी संगत कोणाची जोडी पहा, आपल्याला पाहायला मिळते इथं या ठिकाणी, कोन पीएमएन. कोन पीएमएन याचा संगत कोण दुसरं कोण आहे, कोन आरएनबी. कोन आरएनबी, पीएमएन आणि कोन पीएमएन आणि कोन आरएनबी हे काय, ह्या संगत कोणाची ही जोडी आहे. आणि ही कशी असणार आहे, एकरूप असणार आहे, कारण ह्या दिलेल्या दोन रेषा कशा आहेत, समांतर आहेत. अँगल पीएमएन एकरूप अँगल आरएनबी म्हणजेच काय, कोन पीएमएन एकरूप कोन आरएनबी, अँगल पीएमएन इज कॉन्ग्रुएंट अँगल आरएनबी. यानंतर आपण चौथा कोन पाहणार आहे. कोण चौथ्या कोणाचं काय नाव आहे, चौथ्या कोणाच्या जोडीचं नाव काय आहे, QMN, अँगल QMN आणि अँगल SNB. कोन QMN आणि कोन SNB. आता ही संगत कोणाची जोडी आहे आणि दिलेल्या दोन रेषा ह्या काय आहेत, समांतर आहेत. आणि समांतर असल्यामुळे हे दोन्ही कोण कसे असणार आहेत, एकरूप असणार आहेत. कसे असणार आहेत, एकरूप असणार आहेत. कोन QMN एकरूप कोन SNB, अँगल QMN कॉन्ग्रुएंट अँगल SNB. अशा प्रकारे आपणाला दिलेल्या दोन रेषा जर समांतर असतील आणि तिला एका छेदिकेने छेदलं असता, होणारे ज्या संगत कोणाच्या चार जोड्या आहेत त्या चारही जोड्या कशा असतात, एकरूप असतात. हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन आणि त्यांचे गुणधर्म. आता आपण पाहणार आहोत व्युत्क्रम कोनांचा गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ अल्टरनेट अँगल्स. समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या व्युत्क्रम कोनाच्या जोडीतील कोन परस्परांशी एकरूप असतात. एकरूप म्हणजे समान मापाचे. या ठिकाणी दोन समांतर रेषेला एका छेदिकेने छेदलं असता व्युत्क्रम कोनाच्या जोड्या ज्या तयार होतात त्या जोड्या कशा असतात, एकरूप असतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आपण मागील भागामध्ये व्युत्क्रम कोनाची जोडी कशी ओळखायची आपण पाहिलं होतं. त्यासाठी झेड अक्षर लक्षात ठेवायला सांगितलं होतं. म्हणजेच काय, छेदिकेच्या
विरुद्ध बाजूला असते. छेदिकेच्या म्हणजे व्युत्क्रम कोनाची जोडी कशी असते, एक छेदिकेच्या इकडच्या बाजूला असते तर दुसरा कोण छेदिकेच्या विरुद्ध बाजूला असते. त्याचबरोबर त्याच्या छेदिकेवरच्या कोणाच्या ज्या भुजा असतात त्या विरुद्ध दिशा दाखवतात. मग अशी संगत कोणाच्या कशा दाखवत होत्या, छेदिकेवरच्या भुजा एकच दिशा दाखवत होत्या, परंतु व्युत्क्रम कोनाच्या बाबतीत मात्र छेदिकेवरील कोणाच्या ज्या भुजा आहेत त्या विरुद्ध दिशा काय करतात, दाखवतात. आता आपण पाहणार आहोत या ठिकाणी पहिली व्युत्क्रम कोनाची जोडी. त्यात सर्वप्रथम आपण आंतरव्युत्क्रम कोन पाहणार आहोत. म्हणजे आंतरव्युत्क्रम कोन पाहणार आहोत. आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे दोन रेषांच्या आतील असणारे कोन. तर पाहूया आपण व्युत्क्रम कोन कसे तयार होत आहेत. पाहूया आपण आंतरव्युत्क्रम कोन. इंटेरियर अल्टरनेट अँगल हा जो आतील बाजूला असणारा कोन आहे, कोन PMN. बघा कुठला कोन आहे हा, कोन PMN. दुसरा आपल्याला त्याच्यावर कोना छेदिकेवरची जी भुजा आहे ती खालची दिशा दाखवते. बघा MN कुठली दिशा दाखवते, खालची दिशा दाखवते. तर आता आपल्याला काय सांगितलं, आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे आतलाच पाहिजे. त्याचबरोबर व्युत्क्रम कोन आहे म्हणजे छेदिकेवरची भुजा काय दाखवली पाहिजे, कोणाची भुजा ही वरची दिशा दाखवली पाहिजे, विरुद्ध दिशा दाखवली पाहिजे आणि विरुद्ध बाजूला पण पाहिजे. म्हणजेच आपल्याला इथं कोन कुठला मिळणार आहे, कोन MNS. ही आपल्याला आंतरव्युत्क्रम कोनाची पहिली जोडी भेटलेली. कोन MN, कोन PMN आणि कोन MNS. बघा तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येते. व्युत्क्रम कोन आहे, झेड अक्षर दिसते का, झेड अक्षर लक्षात येते का, पहा आपल्याला. माझ्या मते लक्षात येत असेल. आणि व्युत्क्रम कोनाची जोडी आंतरव्युत्क्रम कोनाची जोडी आहे. आणि ही जोडी या दोन्ही कोनांचे माप कसे असणार आहेत, सारखे असणार आहे, कारण दिलेल्या दोन रेषा काय आहेत, समांतर आहेत. आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो कोन PMN एकरूप कोन MNS. अँगल PMN इज कॉन्ग्रुएंट टू अँगल MNS. आता आपल्याला दुसरी जोडी आंतरव्युत्क्रम कोनाची कोणती भेटते ते पाहूया आपण. कोन QMN. बघा हा कोन QMN आणि त्याचा जोडीदार कोणता आहे, कोन MNR. कोणता जोडीदार आहे, आंतरव्युत्क्रम कोनाचा जोडीदार कोण आहे, तर MNR. म्हणजे अँगल QMN आणि अँगल MNR हे काय आंतरव्युत्क्रम कोन आहेत. आणि ते कसे असणार आहेत, दिलेल्या दोन रेषा समांतर असल्यामुळे ते कसे असणार आहेत, एकरूप असणार आहेत. कोन QMN एकरूप कोन MNR. अँगल QMN कॉन्ग्रुएंट अँगल MNR. आता आपल्याला बाह्य व्युत्क्रम कोन पाहिजे. बाह्य व्युत्क्रम कोन आता नावातच आहे बघा, दिलेल्या दोन रेषेच्या बाह्य भागात असणारे कोन, परंतु ते कसे असणार आहेत, छेदिकेच्या मात्र विरुद्ध बाजूला असणार आहे, छेदिकेच्या एकाच बाजूला असणार नाहीये. तर बघूया आपण कोन AMP हा आणि त्याचा बाह्य व्युत्क्रम कोनाचा जोडीदार कोणता आहे, कोन SNB. आणि हे बाह्य व्युत्क्रम कोन देखील कसे असणार आहे, एकरूप असणार आहे. कोन AMP एकरूप कोन SNB. अँगल AMP इज कॉन्ग्रुएंट अँगल SNB. पुन्हा एकदा बघा, हा बाह्य व्युत्क्रम कोनाची जोडी बघा, AMP आणि SNB. यानंतर बाह्य व्युत्क्रम कोनाची दुसरी जोडी आपण पाहूया, AMQ. बघा दिसते का तुम्हाला, AMQ. कोन AMQ छेदिकेच्या पलीकडच्या बाजूला आहे, बाह्य भागात आहे रेषेच्या. आता आपल्याला छेदिकेच्या विरुद्ध बाजूला आणि बाह्य भागात आपल्याला त्याचा जोडीदार सापडतोय
अँगल आर एन बी कोणता आहे बघा, अँगल आर एन बी. तुम्हाला समजण्यासाठी मी वेगवेगळ्या कोनांसाठी खुणा केलेल्या आहेत. कोन ए एम क्यू आणि कोन आर एन बी ही बाह्य व्युत्क्रम कोनाची जोडी आहे. आणि दिलेल्या दोन रेषा समांतर असल्यामुळे ही जोडी कशी असणार आहे, एकरूप असणार आहे. अँगल ए एम क्यू एकरूप अँगल. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत समांतर रेषा व छेदिका यांच्यामुळे होणारे कोन व त्यांचे गुणधर्म. प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय टू पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल. त्यात आता आपण पाहणार आहोत आंतरकोनांचा गुणधर्म. आपण आंतरकोन कशाला म्हणतात हे मागच्या व्हिडिओमध्ये, आंतरकोनांची जोडी कशाला म्हणतात हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. दोन्ही रेषांच्या आतल्या बाजूला असलेले आणि एकाच अंगाला असलेले, छेदिकेच्या एकाच बाजूस असलेले, दोन्हीही रेषेच्या आतल्या बाजूला असलेले आणि छेदिकेच्या आतल्या बाजू एकाच बाजूस असलेले असे कोन. या ठिकाणी आपणाला कोन पी एम एन आणि कोन एम एन आर या ठिकाणी हे दोन कोन आहेत. हे आंतरकोनाची जोडी दर्शवत आहेत. आता यांचं वैशिष्ट्य काय असणार आहे, जर दिलेल्या दोन रेषा जर समांतर असतील तर त्या या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असणार आहे. म्हणजेच ते एकमेकींचे पूरक कोन असणार आहे. कोन पी एम एन अधिक कोन एम एन आर बरोबर 180 अंश. जेव्हा दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते तेव्हा त्यांना एकमेकांचे पूरक कोन म्हणजेच सप्लिमेंटरी अँगल्स असे म्हणतात. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी व्हेन टू लाईन्स आर पॅरलल. जेव्हा दोन समांतर रेषा असतील आणि तिला एका छेदिकेने छेदले असता होणारे आंतरकोन असतात, या आंतरकोनांची जी जोडी असते ती कशी असते, पूरक असते. म्हणजे त्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. तर आपण आताच पाहिलं अँगल पी एम एन प्लस अँगल एम एन आर इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला या ठिकाणी आंतरकोनाची आणखीन एक जोडी मिळते. पाहूया आपण कोणती जोडी आहे ती. कोन क्यू एम एन बघा, क्यू एम एन आणि कोन एम एन एस. यस, अँगल क्यू एम एन आणि अँगल एम एन एस ही आंतरकोनाची जोडी आहे. तर या दोघांची बेरीज जी असणार आहे ती सुद्धा किती असणार आहे, 180 अंश असणार आहे. कारण दिलेल्या दोन रेषा काय आहेत, समांतर आहेत. मेजर ऑफ अँगल क्यू एम एन प्लस मेजर ऑफ अँगल एम एन एस इज इक्वल टू 180 डिग्री. कोन क्यू एम एन चे माप अधिक कोन एम एन एस चे माप बरोबर 180 अंश असं आपल्याला म्हणता येईल. कारण आंतरकोनाची जोडी कशी असते, पूरक असते जर दिलेल्या दोन रेषा समांतर असतील तर. आता आपण या पाठावर आधारित काही उदाहरणांचा अभ्यास करूया. सोबतच्या आकृतीत रेषा AB आणि रेषा PQ या समांतर रेषा आहेत. रेषा LM ही छेदिका आहे. मेजर ऑफ अँगल MNQ चे माप 70 अंश आहे. तर आपणाला या ठिकाणी कोन AON चे माप काढायचे आहे. म्हणजेच मेजर ऑफ अँगल AON बरोबर किती. आता हे उदाहरण आपल्याला अनेक रीतीनं पद्धतीनं सोडवता येईल. आपण त्यातली पहिली पद्धत पाहूया. तर मेजर ऑफ अँगल म्हणजे मेजर ऑफ अँगल MNQ बरोबर 70 अंश हे आपल्याला त्यांनी उदाहरणामध्ये दिलेलंच आहे.
आता कोन एम एन क्यू बरोबर कोन पी एन ओ. एम एन क्यू बरोबर कोन पी एन ओ. हा कोन आणि हा कोन का सारखे असतील? विचार करा, का सारखे असतील? तर हे काय आहेत? एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. कसले कोन आहेत? विरुद्ध कोन आहेत. आणि विरुद्ध कोन कसे असतात? एकरूप असतात, समान मापाचे असतात. म्हणून काय? मेजर ऑफ अँगल पी एन ओ बरोबर 70 अंश. पी एन ओ देखील 70 अंश असा असणार आहे, कारण एम एन क्यू कोन एम एन क्यू आणि पी एन ओ हे एकमेकांचे काय आहेत? विरुद्ध कोन आहेत. आणि विरुद्ध कोन समान मापाचे असतात किंवा एकरूप असतात. त्यामुळं मेजर ऑफ अँगल पी एन ओ इज इक्वल टू 70 डिग्री. कोन पी एन ओ चे माप 70 अंश आहे. आता बघा पुढे पाहूया आपण. कोन पी एन ओ अधिक मेजर ऑफ अँगल पी एन ओ अधिक मेजर ऑफ अँगल ए ओ एन बरोबर 180 अंश. बघा मी हे जे विधान केलेले आहे तुमच्या लक्षात येते का? की मेजर ऑफ अँगल पी एन ओ आणि मेजर ऑफ अँगल ए ओ एन या दोघांची बेरीज किती असते? 180 अंश असते. का बरं? हे कोणते कोन आहेत? तर हे आहेत आंतरकोन. आणि तुम्हाला माहितीच आहे आंतरकोन कसे असतात? पूरक असतात. आंतरकोन कसे असतात? पूरक असतात. म्हणजे त्या दोघांची बेरीज 180 अंश असते. जर दोन समांतर रेषाला एका छेदिकेने छेदले असता जे आंतरकोन होतात ते कसे असतात? एकरूप असतात. आणि त्यामुळे पी एन ओ आणि ए ओ एन हे काय आंतरकोन आहेत. आणि त्यामुळं त्या दोघांचीही बेरीज 180 अंश असणार आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी पी एन ओ चं माप आपल्याला माहित आहे. पी एन ओ चं माप किती आहे? 70 अंश अधिक मेजर ऑफ अँगल ए ओ एन इज इक्वल टू 180 डिग्री. कारण का? पी एन ओ चं माप किती आहे? 70 अंश आहे. आणि 70 अंश पी एन ओ चं माप आहे आणि आपल्याला ए ओ एन चं माप माहित नाहीये. म्हणून आपण या स्टेटमेंट मध्ये पी एन ओ ची किंमत काय केलेली आहे? भरलेली आहे. आता जेव्हा आपण मेजर ऑफ अँगल ए ओ एन बरोबर काय होणार आहे? 180 अंश वजा 70 अंश. कारण जेव्हा ह्या दोघांची बेरीज किती? 180 अंश आहे. त्यामध्ये हा 70 अंश आहे. मग दुसरा काढताना आपण 180 अंशामधनं 70 अंश काय करणार आहोत? वजा करणार आहोत. म्हणून मेजर ऑफ अँगल ए ओ एन बरोबर किती येणार? मग 110 अंश येणार. अशा प्रकारे आपण माप कोन ए ओ एन चे माप 110 अंश आहे हे काढले. ही एक पद्धत झाली. आता मी दुसरी पद्धत आहे, दुसऱ्या पद्धतीने कसं करायचं, दुसऱ्या रीतीने कसं करायचं हे सांगतो. बघा या ठिकाणी मेजर ऑफ अँगल एम एन क्यू बरोबर 70 अंश आहे. म्हणून मेजर ऑफ अँगल एन ओ बी बरोबर किती असणार आहे? 70 अंश असणार आहे. का? तर हे एकमेकांचे काय आहेत? संगत कोन आहेत. आणि संगत कोन कसे असतात? एकरूप असतात. आता मग हा एन ओ बी हा 70 अंशाचा कोन झालेला आहे. कोन एन ओ बी हा 70 अंशाचा आहे. आता कोन एन ओ बी अधिक कोन एन ओ ए बरोबर 180 अंश. का? तर हे आहे दोन्ही रेषीय जोडीतील कोन. हा 70 अंशाचा आहे आणि ह्या दोघांची बेरीज किती आहे? 180 अंश आहे. म्हणजेच परत एकदा 180 अंशामधनं 70 अंश वजा केले तर कोन ए ओ एन चे माप किती पडणार आहे? 110 अंश पडणार आहे. ही दुसरी पद्धत झाली. आता आपल्याला तिसऱ्या पद्धतीनं पुन्हा काढता येईल की
कोण MNQ चे माप 70 अंश आहे आणि कोण ONQ याचे माप काय असणार? हे दोन्ही रेषे जोडीतील कोण असणार आहे? मग हे दोन्ही रेषे जोडीतील कोण म्हणले तर या दोघांची बेरीज 180 अंश असणार आहे. मग या 180 अंशामधनं हे 70 अंश वजा केले म्हणजे इथला कोण किती भरणार आहे? 110 अंश भरणार आहे. आणि कोण ONQ आणि कोण NOA हे काय आहेत? व्युत्क्रम कोण आहेत एकमेकांचे. आणि व्युत्क्रम कोण कसे असतात? एकरूप असतात. त्यामुळं कोण ONQ चं जर माप 110 असेल तर कोण NOA चं माप सुद्धा किती असणार आहे? 110 अंश असणार आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण कोण AON चे माप काढू शकतो आणि ते 110च भरतं. आता आपण दुसरे उदाहरण पाहूया. शेजारील आकृतीमध्ये रेषा M समांतर रेषा N आणि रेषा L ही काय? छेदिका आहे. आणि या छेदिकेमुळं या ठिकाणी 4 कोन आणि या ठिकाणी 4 कोन झालेले आहेत. आपल्याला मेजर ऑफ अँगल B बरोबर x अधिक 15 अंश दिलेले आहे. आणि मेजर ऑफ अँगल E कुठे? इथे बघा. E चं माप किती दिलंय? 2x अधिक 15 अंश असं दिलेले. तर आपल्याला या ठिकाणी x ची किंमत काय करायची? शोधायची. तर कसं उदाहरण सोडवायचं ते आपण पाहूया. आता तुम्हाला माहितीच आहे की मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल F. का? कोण सांगते? का मी हे विधान केलं मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल F? का? तर बघा तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही कोण काय आहे? संगत कोण आहेत. आणि संगत कोण कसे असतात? एकरूप असतात. म्हणून त्यांचं माप कसं असते? सारखं असते. कारण हे काय आहेत? संगत कोण आहेत. कुठले कोण आहेत हे? संगत कोण म्हणजेच काय? करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तर मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल F. दोन्ही संगत कोण आहेत म्हणून ते काय? सारख्या मापाचे असणार आहे. संगत कोणाची जोडी आहे? म्हणजेच आता बघा B आणि F काय आहेत? सेम आहे. आता आपल्याला इथं B आणि F सारखे दिलेत. तर मेजर ऑफ अँगल B इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल F इज इक्वल टू आपल्याला दिले किती? B चं माप किती दिले? x अधिक 15 अंश दिलेले. आता मी दुसरं विधान करतो. आता बघा काय म्हणतोय मी की मेजर ऑफ अँगल F अधिक मेजर ऑफ अँगल E बरोबर काय? 180 अंश. कारण का? रेषीय जोडीतील कोण. हे कसे आहेत? रेषीय जोडीतील कोण आहेत. रेषीय जोडीतील कोण. त्यामुळे ह्या दोघांच्या मापांची बेरीज किती असणार आहे? 180 असणार आहे. 180 अंश असणार आहे. कारण कोण F आणि कोण E हे काय? रेषीय जोडीतील कोण आहेत. आणि रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते? 180 अंश असते किंवा ते एकमेकांचे पूरक कोण असतात. आता आपल्याला काय सांगितलेले? F म्हणजेच कोण? B. F चं माप काय आहे? F चं माप आणि कोण B चं माप समान आहे. म्हणून आपण F चं माप घेताना इथे किती घेणार आहे? x अधिक 15 अंश घेणार आहे. आणि आपल्याला E चं माप किती दिलेले? 2x अधिक 15 दिलेले. या दोघांची बेरीज किती दाखवलेली आपण? समीकरणानुसार या दोघांची बेरीज 180 अंश आहे. म्हणजे x अधिक 15 अधिक 2x अधिक 15 बरोबर किती? 180 अंश. तर आता ह्यांची x ची बेरीज किती झाली? 3x. 15 अंश आणि 15 अंश किती झाले? 30 अंश बरोबर 180 अंश. मग आता हे अधिक 30 अंश यातून पण 30 वजा केले, पलीकडनं पण 30 वजा केले, दोन्ही बाजूतून आपण 30 वजा केले तर आपल्याला काय भेटणार आहे? तर 3x बरोबर किती भेटणार आहे? 150 भेटणार आहे. दोन्ही बाजूतून आपण काय केले? 30 अंश काय केले? वजा केले. तर आपल्याला किती भेटणार आहे? x बरोबर 3x बरोबर 150. आता दोन्ही बाजूंना आपण काय केलं? 3 न भागलं. म्हणजेच काय? x बरोबर 150 भागिले 3. या 3 ला 3 न भागल्यावर तर 3 काय होणार आहे? 3 एके 3 होणार आहे. म्हणून इथे x राहणार आहे. 150 भागिले
3 म्हणजेच काय, म्हणून x बरोबर किती आलं, 50 अंश आलं. तर या ठिकाणी x या कोणाची किंमत किती आहे, 50 अंश. बघूया आपण चेक करूया की कोण b चं माप किती भरणार आहे. कोण b चं माप x अधिक 15 म्हणजेच काय, 50 अधिक 15 किती झाले, 65 अंश झाले. किती झाले, 65 अंश. त्यानंतर कोण e चं माप किती भरणार आहे, 2x अधिक 15. 2x म्हणजेच किती, 50 गुणिले 2 म्हणजेच किती झाले, 100. 100 अधिक 15 किती झाले, 115. बघा आता आपण 115 हे बी जेवढा आहे तेवढाच एफ असणार आहे, कारण हे एकमेकांचे काय संगत कोण आहे. हे झाले, हे ह्या 65 म्हणून हा पण 65 भरणार आहे. आणि ह्या दोघांची बेरीज 180 अंश येते का, आणि हे रेषे जोडीतील कोण आहेत, 65 अधिक 115 180 अंश. अशा प्रकारे x ची किंमत आपल्याला या ठिकाणी 50 अंश. आता आपण सराव संच 2.2 मधील काही उदाहरणांचा अभ्यास करूया. यामध्ये सर्वप्रथम आपण हे उदाहरण पाहूया. सोबतच्या आकृतीमध्ये रेषा A आणि रेषा B या समांतर रेषा आहेत आणि रेषा N ही काय आहे, या ठिकाणी छेदिका आहे. लाईन A is parallel to line B and line L is transversal. आणि दिलेल्या कोणांच्या मापावरून आपल्याला कोण x चं माप शोधायचे, कोण y चं माप शोधायचे आणि कोण z चं माप शोधायचे. आता आपण नेहमी आकृती पाहताना कशी पाहतो, या ठिकाणी अशी पाहतो. आपल्याला समांतर रेषा आपल्याला आडव्या असल्यासारख्या वाटतात, म्हणजे देताना दिल्या जातात. परंतु आता हे समांतर रेषा उभी आहे आणि ही छेदिका कशी आडवी आहे. तर या ठिकाणी आपण अभ्यास करताना या गोष्टीचा विचार करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. तर पाहूया आपण, कोण 105 अंशाचा हा कोण आहे आणि हा x कोण आहे. हे एकमेकांचे कसले कोण आहे, संगत कोण आहे. काय, संगत कोण. म्हणजेच कोण x बरोबर 105 अंश. का 105 अंश असणार आहे, कारण हा 105 अंशाचा जो कोण आहे तो कोण आणि हा x कोण कसा असणार आहे, काय असणार आहे, संगत कोण असणार आहे. संगत कोण आहे आणि संगत कोण कसे असतात, एकरूप असतात. म्हणून कोण x चं माप किती असणार आहे, 105 अंश असणार आहे. कोण x बरोबर कोण y. का, तर हे कसे आहेत, विरुद्ध कोण आहेत. कसले कोण आहेत, विरुद्ध कोण. आणि तुम्हाला माहिती आहे की विरुद्ध कोण कसे असतात, एकरूप असतात. त्यामुळे कोण x चं जेवढं माप असणार आहे तेवढंच माप कोणाचं असणार आहे, y चं पण असणार आहे. म्हणजेच किती असणार आहे, 105 अंशच असणार आहे. आणि म्हणून कोण y चं माप किती असणार आहे, कोण माप y चं माप 105 अंश असणार आहे. मेजर ऑफ अँगल x इज इक्वल टू किती, 105 अंश. आणि मेजर ऑफ अँगल x कोण y, कोण x बरोबर कोण y बरोबर 105 अंश. म्हणून मेजर ऑफ अँगल y बरोबर किती, 105 अंश. यानंतर आपण बघा, हा 105 अंशाचा कोन आणि हा z कोन हे कसले कोण आहे, रेषीय जोडीतील कोण. म्हणजेच काय, मेजर ऑफ अँगल z प्लस मेजर ऑफ अँगल 105 अंश. मेजर ऑफ अँगल म्हणण्यापेक्षा 105 अंशाचा कोन बरोबर हा किती आहे, 180 180 अंश. आणि हे दोन्ही कोण कसले आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत. आणि रेषीय जोडीतील कोणांची बेरीज कशी असते, 180 अंश असते. रेषीय जोडीतील कोण हे असल्यामुळं त्यांची बेरीज किती असणार आहे, 180 अंश असणार आहे. रेषीय जोडीतील कोण म्हणजेच काय, लिनियर पेअर अँगल. लिनियर पेअर अँगल. तर मग z आणि हा जो 105 अंशाचा हे दोन्ही एक रेषीय जोडीतील कोण आहेत आणि त्या दोघांची बेरीज किती असणार आहे, 180 अंश असणार आहे. म्हणून मेजर ऑफ अँगल z इज इक्वल टू 180 अंश वजा 105 अंश. म्हणजेच काय, मेजर ऑफ अँगल z इज इक्वल टू किती असणार आहे, तर 75 अंश असणार आहे. 180 वजा 105 म्हणजे 75. आता आपण दुसरं उदाहरण पाहूया. शेजारच्या आकृतीत रेषा P, रेषा L आणि रेषा Q
या एकमेकींना समांतर अशा रेषा आहेत. लाईन P इज पॅरल टू लाईन L अँड लाईन L इज पॅरल टू लाईन Q. आणि आपल्याला या ठिकाणी इथं 40 अंशाचा कोन दिलेला आहे आणि या ठिकाणी 30 अंशाचा कोन दिलाय आणि आपल्याला या ठिकाणी x कोनाचं माप सांगितलं. पण x कोन केवढा आहे बघा, म्हणजे हा अख्खा एवढा x कोन आहे, याचं माप आपल्याला या ठिकाणी काय करायचे, शोधायचे. तर आपण आता उदाहरण सोडवायला सुरुवात करणार आहे. प्रथम आपण रेषा P आणि रेषा L या एकमेकींना समांतर आहेत, परंतु ती जी छेदिका दिलेली आहे ती काय दिलेली आपल्याला देताना काय दिलेली, अपूर्ण दिली. आपण थोडीशी अशी पुढे वरपर्यंत ओढून घेऊया आणि त्या छेदिकेला आपण नाव देऊया रेषा M. म्हणजे रेषा P आणि रेषा L या समांतर रेषा असून M ही काय त्याची छेदिका आहे आणि छेदिका आहे. आणि मग हा जो 40 अंशाचा कोन आहे या कोनाचा आंतरव्युत्क्रम कोन आपण याला इथे त्या ठिकाणी नाव देऊया A देऊया. म्हणजेच कोन A बरोबर 40 अंश का, तर हा काय आंतरव्युत्क्रम कोन आहे. कसला कोन आहे, आंतरव्युत्क्रम कोन. म्हणजेच काय, इंटेरियर अल्टरनेट अँगल आहे. त्यामुळे याचं माप किती आहे, हा 40 अंशाचा कोन आणि हा ए हा कोन, हे दोन्ही एकरूप कोन आहे आणि एकरूप कोन असल्यामुळे ए चं माप किती भरणार आहे, 40 अंश भरणार आहे. का भरणार आहे, कारण ते दोन्हीही काय असतात, एकरूप असतात. का एकरूप असतात, तर ते काय आहेत, इंटेरियर अल्टरनेट अँगल म्हणजे आंतरकोन आहे. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी रेषा L आणि रेषा Q या समांतर रेषा असून तिला या ठिकाणी ही जी छेदिका आहे, आपल्याला छेदिका दिसते, आपण तिला नाव दिलं N दिलं. तर रेषा L आणि रेषा Q या काय आहेत, समांतर रेषा असून तिला N ही काय छेदिका आहे आणि ह्या छेदिकेमुळे आपल्याला या समांतर रेषेमध्ये हे दोन कोन दिसत आहेत. आपण ह्या कोणाला नाव देऊया B कोन. हा B कोन आणि हा 30 अंशाचा कोन. आता हा पण कसे आहेत, हे दोन्ही कसे कोन आहेत, आंतरव्युत्क्रम कोन आहेत. म्हणून कोन B चं माप किती असणार आहे, या ठिकाणी कोन B चे माप सुद्धा 30 अंश असणार आहे. कारण मगाच या ठिकाणी आपण आधार घेता या ठिकाणी आंतरव्युत्क्रम कोनाची जोडी, ही कशाची आहे, आंतरव्युत्क्रम कोनाची जोडी असल्यामुळं या B चं माप जेवढं आहे तेवढंच माप या 30 अंशाचं म्हणजे 30 अंश आहे. B माप आणि हा कोनाचं माप सारखं आहे आणि या कोनाचं माप 30 अंश असल्यामुळे B चं पण माप किती असणार आहे, 30 अंश असणार आहे. कारण ही काय आंतरव्युत्क्रम कोनाची जोडी आहे, म्हणजे ती इंटेरियर अल्टरनेट अँगलची जोडी आहे. आता कोन X चे माप कसं तयार झालेले, कोन X बरोबर काय, कोन A अधिक कोन B. मग कोन A किती काढलाय आपण, 40 अंश आणि कोन B किती काढलाय, 30 अंश. अशा प्रकारे 40 अंश आणि 30 अंशांची बेरीज झाली 70 अंश. म्हणून कोन X बरोबर 70 अंश, म्हणजेच कोन X चे माप 70 अंश आहे. अशा प्रकारे आपणाला या दोन समांतर रेषेला छेदिकेने छेदले असता, एका छेदिकेने छेदले असता जे होणारे कोन आहे त्यात जी संगत कोनाची जोडी असते ती एकरूप असते. तसेच आंतरकोनाची जोडी ही पूरक असते. एकमेकांची पूरक कोन असतात. आंतरकोनाच्या जोडीतील कोन एकमेकांचे पूरक कोन असतात, म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. तसेच या दोन समांतर रेषेला छेदिकेमुळे छेदल्यामुळे आंतरव्युत्क्रमांची जी जोडी तयार होते ती सुद्धा कशी असते, एकरूप असते आणि बाह्य व्युत्क्रम कोनाची जोडी सुद्धा एकरूप असते. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर आपण आता घरचा अभ्यास करताना या 2.2 मधील राहिलेली जी उदाहरणं आहेत ती सोडवा आणि हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, म्हणजेच तुम्हाला समांतर रेषा आणि छेदिका यांच्यामुळे जे होणारे कोन आहेत ते व्यवस्थित समजतील. काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद.